आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू, काय करतेस? देवी यांनी फुलं आणायला सांगितली आहेत। ओके। काय झालं? काय नाही, ऍक्च्युली मामा तुझी आठवण काढत होता। देवा, आदित्य सर, हे काम झाल्यावर मी आबासाहेबांना भेटायला जाणारच होते आणि तसं बी आज स्वयंपाकघरात जायचं नाहीये ना। का? अहो, देवी यांनी आम्हाला स्वयंपाकघरात यायला मनाई केली आहे। आज देवी आई स्वतःच्या हाताने आबासाहेबांसाठी स्वयंपाक करणार आहेत। ओ, आई किती मानते ना मामाला। पारू, जर मामाला आपल्या नात्याबद्दल सांगितलं तर, म्हणजे तो मदत करू शकतो, तो सांगेन ना आईला। नाही आदित्य सर, अशी गडबड करू नका प्लीज। हे बघा, घरात आधीच लई गडबड गोंधळ सुरू आहे। त्यात दिशा मॅडम आणि दामिनी मॅडम ज्या प्रकारे वागल्यात ना, त्यामुळे देवी यांना लई वाईट वाटलं आहे। त्यामुळे मला असं वाटते की आबासाहेब घरात असेपर्यंत ना देवी आई उदास होता कामा नये। बर। मामा म्हणत होता की आईने त्याला इथे काहीतरी खास कारणासाठी बोलवलंय, काहीतरी सरप्राईज द्यायला। तुला माहिती आहे का? नाही। ओके। बसा ना सगळ्यांनी जेवायला। बस या। दिशा मॅडम, कपला काढा। ओके पारू मॅडम। आई, आई, तू पण बस ना। वही देवी आई, तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते। नाही, नको नको। दादाला अजून काही लागलं तर मीच वाढीन त्याला। त्याचं जेवण होईपर्यंत मला चैन नाही पडणार। प्रिया, तू जाऊन बस। आई अहो, बस जेवायला जा, बस जा। आणि मलाही माझ्या बहिणीला भरवल्याशिवाय समाधान नाही मिळणार। क्या बात है। ये अहिल्या, आता तुमच्याकडे आलो तर मुलीला विसरलात का? लहानपणी तुम्ही सगळ्यात आधी मला घास भरवायचा, मग आज पण मला भरवा। लहान आहे ना मी, मग माझे पण लाड झाले पाहिजे। हे तुझेही लाड करणार आहे मी। चला जेवायला सुरुवात करा। पण या घरात माझी अजून एक मुलगी आहे, तिचेही लाड करायचे आहेत मला। ये पारू। आता सुरुवात करा। ऐक ना, सगळ्यांचं झालंय आता घेऊन, तू ये ना, तू पण बस, ये। दामिनी काकू, विसरलीस का तू? शिक्षा झाली आहे तिला। हा, पण तू वाचलीस आज। असो, मामा सुरू करे। त्या सर्वंट पारूच्या जागेवर मला नेऊन ठेवलंय आणि तिला मात्र मानाची जागा दिली जाते। याचा बदला तर मी घेऊनच राहणार। आता करून घ्या सगळे मजा, नंतर एकेकाला बघते। दादा, प्रीतमच्या बाबतीत मी दिशाला निवडून खूप मोठी चूक केली होती आणि आता ती या घरात राहते। त्याला खरंच माझा काही इलाज नाही। मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते, पण त्याच्या आयुष्यात प्रिया आली आणि मी प्रीतमच्या बाबतीत खरंच मोकळी झाले। तसंच आता आदित्यच्या आयुष्यात
एक चांगली मुलगी आली ना की हे सगळं त्या दोघांवर सोपवून मी आणि श्रीकांत गावाला यायला मोकळे. नको काळजी करू साहिलला. सगळं सगळं छान होईल. आदित्यला सुद्धा चांगली बायको मिळेल बघ तू. आदित्यसाठी मी अनुष्काची निवड केली आणि पुन्हा एकदा तीच चूक केली जी प्रीतमच्या बाबतीत केली. आता तर मला ताक सुद्धा फुंकून प्यायचंय. म्हणून मी तुला बोलवून घेतलं, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती की तू योग्य तेच करशील. तू माझ्याकडे मदत मागितलीस आणि मी केली नाही, असं होईल का कधी? अगं मी इथे तुला मदत करायलाच आलोय आणि तू मदत मागायची नाहीस, हक्कानं सांगायचंस काय मदत हवी ते. नको काळजी करूस, तुझ्या मनासारखं होईल सगळं. दिशा, अरे मुलांनो, तुम्ही आमच्याकडे होता तेव्हा मजा मस्ती करत होतात. करा काहीतरी, गाणी गा. करेक्ट आहे. हो म्हणजे वाय नॉट. पण एक मिनिट हा, एक अट आहे. सगळ्यांनी फक्त मराठी गाणीच गायची. चालेल. सावित्री, पारू, खूप उशीर झालाय, तुम्ही दोघी झोपायला जाऊ शकता. पारू, तू ऐकलं नाहीये का आता? तू फक्त वहिनींचं ऐकतेस ना. वहिनी म्हणाल्या खूप उशीर झालाय, घरी जाऊन झोप. पारू थांब. माझ्या घरी असताना तुम्ही सगळेजण मिळून धमाल मस्ती करत होतात. मी इथे असताना माझ्या दोन्ही मुली सुद्धा इथेच हव्यात. रात्र जागवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र जागवायचे. क्या बात आहे. येस. चला मग गायला सुरुवात करूया. कोण गाणार आहे? चला मग मीच सुरुवात करतो. येस. अरे आत्ताच सांगितलं मी की फक्त मराठी गाणी गायची, हिंदी नाही, मराठी. आई ऐक ना, मला मराठी गाणं आठवत नाहीये. तूच एखादं गाणं तू सुरुवात कर. हा मी प्लीज प्लीज आई गा ना. आई आई